10वी 12वी आणि पदवीनंतर आता पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर आणि 100% रोजगार व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस आजच प्रवेश निश्चित करा. पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे विश्वसनीय केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, शाखा हडपसर, पिंपरी, कात्रज, सातारा. अण्णा, तुम्ही भरपूर कामं सांगितले, परंतु मागच्या लोकसभा निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील पराभूत झाले. योगायोगाने विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही पराभूत झालात. डॉक्टर अमोल कोल्हे निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेस जे एकत्र होते त्यावेळेस, आणि त्यानंतर चेतन तुपे निवडून आले. आता तुम्हाला या 5 वर्षाच्या काळामध्ये डॉक्टर अमोल कोल्हेंची कामगिरी सरस वाटते का 15 वर्षाची आढळराव पाटलांची कामगिरी सरस? मुळामध्ये असं आहे, मी आता ज्या कामांचा उल्लेख केला त्या काळामध्ये खासदार म्हणून शिवाजीदादा आढळराव पाटीलच काम करतो. आम्ही मित्र पक्षात नव्हतो. केंद्राचं काम असताना मी आणि ते बरोबर येऊन आम्ही एकत्र काम करतो. मी ही कामं तुम्हाला माझ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये सांगितलं. त्याच्या मागे माझ्या मतदारसंघाच्या जो पालखी मार्ग आहे तो होण्यासाठी आढळराव पाटील साहेबांनी प्रयत्न केले. जी आमची वारी चालते त्या वारीच्या विषयामध्ये सातत्यानं ती वारी निर्मल व्हावी यासाठी प्रयत्न त्यांनी केले. केंद्राच्या माध्यमातून माझा कात्रज कोंढवा रोड यासाठी होण्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले. सातत्यानं या भागातले प्रश्न मांडण्याचं काम त्या काळामध्ये ते करत होते. पाणी पुरवठा योजना आम्ही सुरू केली. मांजरीच्या 42 कोटीची पाणी पुरवठा योजना माझ्या राज्य सरकारकडनं आदरणीय मुख्यमंत्री त्या काळचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि पालकमंत्री आदरणीय गिरीश बापट साहेबांनी खूप मेहनतीने 32 कोटी रुपये दिल्यानंतर ते काम आम्ही सुरू केलं. परंतु संरक्षण खात्याची एनओसी आमची राहिली होती. रेसकोर्स पासून फातिमा नगरपर्यंत. सातत्यानं या काळातले संरक्षण मंत्री आदरणीय राजनाथ सिंग साहेबांशी संपर्क केला आणि त्या काळात जी आणलेली एनओसी होती ती सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करू शकलो. असे 8-9 कामं जी मी केंद्र सरकारकडनं या माझ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मी करून आणू शकलो. आणि मला खात्री आहे, शेवटी अनेक वेळा आपण असं होतं, सत्तेपुढे शान पण नाही. या भागातला विकास करायचा असेल तर आपल्याला जे सरकार केंद्रामध्ये येणार आहे त्याच विचाराचा लोकप्रतिनिधी असला पाठपुरावा असला तर निश्चितपणानं आपल्याला यश मिळतं. तुम्ही पाहिलं असेल की मतदारसंघातले 40 वर्षाचे जे काही प्रलंबित प्रश्न होते, आता पालखी मार्गाला सुद्धा आदरणीय गडकरी साहेबांकडनं निधी आलेला आहे. आपण 15 नंबरच्या तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी सुद्धा आपण अंडरपासचा प्रस्ताव दिलेला आहे. पुढे आता तुम्हाला हडपसरकरांना मेट्रो हवी आहे तर तुम्हाला त्या मेट्रोच्या मार्गाचं मंजुरी केंद्र सरकारकडनं हवी आहे. मग अशा वेळेस त्या विचाराचा खासदार आणि त्या दृष्टी असलेला खासदार जर असेल तर निश्चितपणानं केंद्राच्या माध्यमातून जे काही अडचणी आहेत त्या अडचणी नक्की आपण सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू शकतो. आणि मला म्हणून आनंद वाटतो की मी या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जे तुम्हाला 8-9 कामं सांगितले की जे या मतदारसंघाच्या विकासावरती दूरगामी परिणाम करणारे अशा विषयामध्ये आम्ही काम केलेलं आहे. आणि म्हणून त्या सगळ्या कामामध्ये त्यावेळेस खासदार म्हणून आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील साहेब माझ्या बरोबर होते. केंद्रामध्ये आमचं सरकार असल्याने ते होऊ शकलं, याचा मला आनंद आहे. परंतु दुर्दैवानं पहिल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये सरकार देशामध्ये काँग्रेसचं होतं. 14 सरकार भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं आल्यानंतर जे प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रश्नाला न्याय देण्याचं काम सत्तेत आल्यानंतर आदरणीय आढळराव पाटील साहेबांच्या बरोबरीने मी ते प्रश्न उपस्थित करून त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केले. हे बघा, सत्तेतला फरक हा तुम्हाला मी सांगतो. मी सुद्धा आमदार झालो तेव्हा राज्यात आणि देशात सत्ता असल्यामुळे ज्याची इच्छाशक्ती मोठी आहे त्याने ते करून घेण्याचे आवश्यक. मागच्या त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी प्रयत्न केले असतील. दुर्दैवानं किती प्रयत्नाला यश आलं हा भाग वेगळा आहे. परंतु सत्ता आल्यानंतर सातत्यानं पाठपुरावा केलेले प्रश्न हे मार्गी लागण्याच्या स्थितीमध्ये आले. आणि म्हणून जरी कोल्हे साहेब खासदार असतील, त्यांनी प्रयत्न केले असेल, नसतील केले किंवा त्यांना वेळेअभावी त्याच्यात वेळ मिळाला पण नसेल, तरी सुद्धा त्या कामांना न्याय मिळाला का? न्याय मिळाला नाही. म्हणून या कामांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर जे सरकार देशामध्ये येणार आहे त्या सरकारचाच लोकप्रतिनिधी निवडून आला तर या कामाला गती मिळते. दुर्दैवानं मागच्या कालावधीमध्ये आढळराव पाटील साहेबांचा निसटता पराभव झाला. शेवटी असं असतं, निवडणुका लढत असताना तुम्हालाही माहिती की त्या काळामध्ये काय काय परिस्थितींचा विचार होऊन मी सुद्धा पराभूत झालो, तेही पराभूत झालो असेल. परंतु आम्हा दोघांना आज प्रश्न पडला की आम्ही विकास कामं करत राहिलो. निवडणुका पडल्यानंतर सुद्धा तुम्हाला असं कधीच जाणवलं नसेल की शिवाजीदादा सुद्धा एक दिवस घरी बसलेत आणि मी तर निकाल लागलो त्या संध्याकाळी 6 वाजता कामाला लागले होते. अगदी पाण्याच्या विषयामध्ये आंदोलन करून 4 दिवस माझ्या आईसह माझ्या 7 नगरसेवकांसह आम्हाला जेलमध्ये जावं लागलं. तरी सुद्धा या भागाच्या विकासासाठी संघर्ष आम्ही थांबवला नाही. त्यामुळे सातत्यानं जनतेचा जनादेश मानून ती सेवा करण्याचं काम आम्ही दोघांनी पराभूत झालं असेल तरी केलं असेल. पण तुम्ही आजही बघा की आजही कुठलंही काम आलं तर लोक आमच्याकडे काम घेऊन येतात, कारण विश्वास आहे की हे काम होऊ शकतं. आढळराव पाटील साहेब जरी पराभूत झाले असेल तर जनता दरबार बंद नाही केला. मी जरी पराभूत झाले असेल तर आजही मी या ठिकाणी येऊन बसतो, लोकांच्या अडीअडचणी सोडतो. त्यामुळे सातत्याने आम्ही जनतेमध्ये राहिलो आणि जनतेमध्ये राहिला असल्यामुळेच आम्हाला असं वातावरण आहे की जनतेतलाच माणूस निवडून यावा, जनतेला भेटणारा माणूस निवडून यावा आणि जनतेचे प्रश्न
फक्त मांडून नाही, समजा मला खूप चांगलं मी बोलू शकतो, परंतु ते बोलत असताना तिकडचा संपर्क, पाठपुरावा आणि नेत्यांमध्ये म्हणजे तुमच्या वरिष्ठांमध्ये तुमची पकड किती आहे. समजा मी कात्रज कोंढवा रोडचा विषय तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचा महापौर पुण्यामध्ये झाला 17 साली. त्या पहिल्याच मार्चच्या बजेटमध्ये जवळपास 200 कोटी रुपयाचं बजेट तरतूद आम्ही कात्रज कोंढवा रोडला केली. त्याचं भूमिपूजन सुद्धा आदरणीय देवेंद्रजींच्या शुभ हस्ते आम्ही केलं. दुर्दैवानं माझा पराभव झाला. ते काम संत गतीने सुरू राहिलं, काही ठिकाणी बंद पडलं. जागा ताब्यात घ्या म्हणजे लँड एक्विजिशनला लोकांची मागणी आली की रोख रक्कम द्या. अनेकांचं त्याच्यामध्ये राजकारणात झालं. परंतु पुन्हा ज्यावेळेस सरकार माझं आलं, मधल्या 2.5 वर्ष काळामध्ये महाविकास आघाडी सरकार होतं. बघा, मी याचा उल्लेख वारंवार यासाठी करतो की तुमच्या नेत्यांपदी पद काय, मला काय पाहिजे रे, मला महापौर पद पाहिजे, मला मंत्रीपद पाहिजे, यासाठी नाही. माझ्या भागातल्या विकास कामांसाठी किती निधी मला मिळतो. सरकार आल्यानंतर मी लगेच देवेंद्रजींना सांगितलं की साहेब, मला कात्रज कोंढवा रोडला इतका निधी हवा. आणि मला 200 कोटी रुपयांची मंजुरी मिळाली. आता 140 कोटी रुपये आले. योगेश टिडेकर नाव लहान असेल, परंतु विकास कामांना नेत्यांना सांगितलं त्यांनी नाही म्हणत नाही. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की दादा जरी खासदार नसेल, मी आमदार नसेल, सातत्यानं काम करत असताना आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आणि ती कामं करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून खात्री आहे की आम्ही निश्चितपणे जिंकू.